दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे। परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे, म्हणजे तुम्हाला देवाकडून खूप ऊर्जा, खूप आशीर्वाद प्राप्त होतील। स्वामी म्हणतात, बाल, तू आता एक वेगळ्याच स्तरावर जात आहेस। तू नेहमी तुझ्या कर्मामध्ये तत्पर राहिला आहेस। देव तुला खूप आशीर्वाद पाठवत आहेत। देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करायला विसरू नको। बाल, तू खूप अनमोल आहेस, ही गोष्ट कधी विसरू नको। एक लक्षात ठेव, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नको, कारण तुझ्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ती म्हणजे अनमोल जीवन। ते आनंदाने आणि सुखाने जग। देवाने ही सृष्टी निर्माण केली आहे। देवाला ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे। ह्या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे। देवाच्या कार्यात भाग घेऊन देवाचे कार्य करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहेस। ह्या पृथ्वीवर आला आहेस। तुला फक्त तुझ्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे। ते तू अनन्य भक्तीने आणि अतुर श्रद्धेने, भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे। बाल, तू फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घ्यायचे आहे। तुला फक्त देवाचे नामस्मरण करायचे आहे। मी तुझ्या पाठीशी आहे, हे मी तुला अभयवचन दिलेले आहे। ह्याचे स्मरण करत देव माझे चांगलेच करत आहे। देवाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे, हे लक्षात ठेवायचे आहे। ह्या विश्वातील कोणती अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही, ही अतूट भावना मनात ठेवत हृदयातून येणाऱ्या देवाच्या हुकुमाचे पालन करायचे आहे। देवाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे। देवाचा मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र, देवाच्या शब्दात दडलेले आईचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरणारा देवाचा हात, खरंच हे अनुभवलेले की जाणीव होते, देव प्रत्यक्ष क्षण आपल्या सोबत आहे। फक्त अंतकरणाने देवाला आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार। जेव्हा सतत आपण देवाचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो। आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजेच आपला उद्धार होय। देवाला जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात। विश्वास ठेव, केलेली सेवा देव व्याजासकट परत करतात। देवाला आवडते ती निर्मल मनाची भक्ती। बाल, कधी कुणाचा हेवा करू नकोस, कुणाची निंदा करू नकोस। तुझ्या पदरी आहे त्यातच समाधान मान। देवाला जे दिसते ते तुला दिसत नाही, वेळ आली की समजते। देवाची लीला अपरंपार आहे, देव खूप महान आहे। बाल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।